दगाजी पाटील व दगाजी चंद्रभान पाटील यांच्या 25व्या पुण्यसन्मानानिमित्त आयोजित श्रीमद भागवत कथा व ज्ञानेन सोहळ्यानिमित्त त्यांच्या पावन वाणीतून आपण काल्याच्या कीर्तनाचं श्रवण केलं असं माऊली महाराज बेलदार त्यांचं 8 दिवस आपण भागवत कथेचं त्यांच्या पावन वाणीतून लाभ घेतला असं पंढरीनाथ भाऊ, आमचे भोपळे महाराज, मदानी महाराज, उपस्थित सर्वच महाराज मंडळी, गावातली प्रतिष्ठित व पंचक्रोशीतली सर्व प्रतिष्ठित मंडळी. खरं म्हणजे मी दत्तू पाटील व सगळ्या बंधूंचं मनापासून आभार मानेन, कारण की आई वडील असताना सगळे सेवा करतातच, पण त्यांच्या पुण्यसन्मानानिमित्त नेहमी भागवत कथा ठेवणे, विविध धार्मिक कार्यक्रम ठेवणं हे खूप मोठं एक पुण्याचं काम आहे. उपस्थित सर्व जे आपण इथे उपस्थित आहे, माझे सगळे बंधू आहे, माझ्या लाडक्या बहिणी आहे, त्यांना मी विनंती करेल या प्रसंगी का आई वडिलांची सेवा ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे. बोलायला लोक बोलत राहतात पण आई वडिलांकडे बघत नाही. ग्रामीण भागात अजून नाहीये पण शहरी भागात खूप झालं. जो आई वडिलांची सेवा करेल त्याला जगात काहीच कमी पडत नाही. आपण म्हणतो पंढरपूरला जाऊ, वारी करू, देवात जाऊन 2-2 तास महादेवाच्या पिंड्यावर पाणी टाकू, त्याच्यापेक्षा सासू सासऱ्याची सेवा केली तर त्याला जास्त पुण्य भेटेल. मी काही मोठा महाराज व हे नाहीये, पण मी अनुभवलंय म्हणून मी तुम्हाला माझा अनुभवावरून हे सांगतोय. म्हणून या कार्यक्रमानिमित्त मला थोडा उशीर झाला. महाराज सगळ्या महाराज मंडळीचं मी मनापासून म्हणजे क्षमा मागतो, कारण की माझ्यामुळे थोडं कार्यक्रम लांबावं लागलं. व असेच कार्यक्रम जर तू भाऊ त्याच्या सगळ्या बंधूंनी करत राहा. मी माझ्यातर्फे व आशिष सेठ असू द्या, राजूभाऊ, आम्ही जे वैजपूर सगळ्यांतर्फे कार्यक्रमाला शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. या ठिकाणी गेल्या 7 दिवस त्यांच्या अमृतवाणीतून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचा